नमस्कार. मंगेशला बघितलं हेच आहे त्या गाय तिकडच. ह्याच गाय त्या आपल्या आपली अगोदर भेट झाली कुठं तर झाली. कानात बाळे म्हणलं लक्षात येत. हे नको माझ्या कशाला पाया पडा. मी काय देव आहे पाया पडायला. हा मंगेश कस काय कशावर ना. आता आपलं अंतर किती 150-200 किलोमीटर वर. माझा तुमचा कधी संबंध नाही. हा चल आज लय भाग घेतलेला दिसते. स्वप्न मध्ये गेलता का? पाहुणा कोणीकडून? आईकडून वडिलाकडून? तो अजून कोण जोडीदार पण आहे. बर घर तिकडं गोटा इकडं काय बन घरच्या का विकत आणले ते? मग नाही घरचं आपलं कुठलंच नाही. हां मामाने दिलेले. मामाने दिलेले लहानपणी? हा लहानपणी दिलेले. ते चौथी डोळी आमच्यात झाल्यामुळं म्हणजे वडिलांनी मामाची पोरगे भावानं पण मामाची पोरगे केली. त्यामुळे ते म्हणते ते चौथी कोणतर असावे म्हणून ती गाय दिलेली. चौथी कोणतरी असावे म्हणून आडनाव 3. हां हां हां. कोणत्या बैलाचे? आला ती तिने तोडवाल्याकडं कोणत्या तर घेतलेली. हां पण ती तिची परिस्थिती अशी होती तिला अणुसकट वाटत नव्हती. बरं बरं. आणि ही मावस भावाकडं आणलेली. हे कोणत्या बैलाचे काय? ही तासगाव मधलं बहुतेक सिद्धापूर खानीची जाई. बर. पण बैल काय अजून मला समजला नाही. सिद्धापूर खनिज कशावरून वाटलं? पल्ला. बर. तोंड पुढं. बर. चौक. हां त्यामुळे मला 80% तर डाऊट सिद्धापूर खानीवर. सिद्धापूर खनिज हे ओळखायचा अभ्यास कोणाकडून शिकलाय? तुमच्याकडे आता तुमच्या मुलाखत सगळ्या मुलाखती बघ. आता मी एवढ्या लांब डोळ्याच्या आड बसतोय तिथनं मी सांगतोय कसं ओळखायचं आणि हिथं कसं काय डायरेक्ट ओळखू येते न बघता? तुमच्या मुलाखतीत बघायचं ना आपल्या गायपाशी येऊन उभा राहायचं. हा गुण जुळतोय का? बर. मुलाखती कधीपासून बघताय? आपल्याला मुलाखती मी युट्यूबला बऱ्याच बघितल्या. बर. परत तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला. आपला नंबर सेव्ह झाल्यामुळे तुमच्या डायरेक्ट मुलाखती आपल्याला म्हणजे डायरेक्ट नंबरला कॉन्टॅक्टला यायला लागल्या. बर. आधी तुमच्या बघत होतो. हा एक मला वाटते 7-8 महिने झाले असतील. बर. मुलाखती तुमच्या बघ. मंगेश शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालंय. कशातून? BA तून झाले. 12वी सायन्सने केली. पण जरा भरतीचा नाद असल्यामुळं हां BA ला टाकलं. NCC झालेले. बर. भरतीचं काय ट्राय केला 7-8 वर्ष ट्राय केला पण कुठं काय जमना. कारण त्या पण क्षेत्रातले कॉम्पिटिशन झाले. भरपूर कॉम्पिटिशन झाले. 2 नंबर पण झाले. 2 नंबर पण झाले. त्यामुळं शेवटी 1 नंबर ह्याच्यात ह्यात 2 नंबर होऊ शकत नाही होत ना. ह्यात 2 नंबर होऊ शकत. 2 नंबर करणारा कधी दिसून येतो? 2 नंबर कसा आहे ती गोमाता जी आहे ती 2 नंबर वाल्याला पावणार नाही आणि टिकू पण देणार नाही, टिकणार पण नाही. घर उद्ध्वस्त होणार 100%. एवढे गोमातेची ताकद आहे. बर बर. आता मला 2 गाय आणल्यापासून एवढं समाधान आहे ना बोलायचं काम. मग कालपासून मी येण्याची वाट बघत होता का? कालपासून म्हणजे तुमचं म्हणजे कसं माहित आहे का की देवानं घडवून आणलेली भेट असल्यागत म्हणजे भेट आहे आपली. कारण असं येणं म्हणजे नाही तुम्ही म्हणजे आता एवढ्याला आम्ही येणं असं होणार नाही. आम्हाला तिकडे येणं म्हणजे कधी तर बाजारावर हे आलं फिरायला तर होईल.
आता मी तुम्हाला म्हणलेलं खरसुंडीच्या यात्रेत आपली भेट झाली तर हां होईल, पण अशी भेट मला वाटलं नव्हतं की होईल. बरं सकाळी मी मुलाखत बघितली की स्वप्नील खरातवाडीची हां त्यांच्या ओळखी की म्हटलं टीम बहुतेक भागात आलेली आणि कॉन्टॅक्ट केला पाहिजे. बरं जाता जाता का होईना पण आपली कसं आहे जनावर पार्के घालणं घालवली पाहिजे. का कॉन्टॅक्ट का केला पाहिजे किंवा त्यांच्या पारखी खालनं घालावंच का वाटलं? कारण कसं माहिती का आता आपल्याला एवढा काय अभ्यास नाही घातला, आपण थोडं थोडं शिकतोय, बरं पण तुम्हाला प्रॉपर बाबा ओळखली माहिती हां. आणि खिलार काय हे तुमच्याशिवाय म्हणजे आम्हाला आता तुम्हीच आम्हाला सांगणार आहे. बरं बरं व्हिडिओच्या माध्यमातून का असं पण आम्ही तुमचे व्हिडिओ बघतोय, आमच्या जनावरांपाशी येऊन आम्ही उभा राहतोय की बाबा असं असं खिलार. मला वाटलेलं की खिलार लय सोपं आहे, म्हणजे एक गाय आणि एक बैल, हां हां पण खिलारमध्ये जात आणि लाईन ब्लड लाईन ही पण असते माहीत नव्हतं मला. आता ग्रेहॉर्नचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, कुत्र्यांचा पण नाद आहे, त्यात पण लाईन असते बरं आय कोण बाप कोण, हं. पण ह्यात माहीत नव्हतं बरं की ह्यात पण लाईन आहे. मग कोणाकडून शिकाय भेटलं? आता ही बघा आपल्याला असं का आपण कुठलंही बाहेर फिरतो नाही अजून, बरं घर बसल्या तुम्ही आपल्याला माहिती देत आहे, बरं बरं ही लय मोठं काम आहे. तुम्ही घर बसल्या बघताय, लक्ष देऊन त्याबद्दल खरं तुमचा आभार मानलं पाहिजे. जातीनं लक्ष देत आहे आणि आज तरुण वर्गातून आज तुम्ही एका जागी स्थिर थांबलाय खिरारमध्ये किंवा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलाय. खरंच एक भाग्य मानावं लागेल मंगेश. आणि आज तुम्ही 2 गायींचा मालक आहे. आज 2 गायींचा मालक आहे म्हणजे साधंसुद्धा नाही तुम्ही. एखाद्याला घ्यायची होत नाही आणि घ्यायला 2 वर्ष जातात, आज घेऊ उद्या घेऊ म्हणून, बरोबर? तसंच माझं पण झालं. हां हां मला एक लहानपणापासून आजोबासनी नाद होता. हां आजोबा नंतर वडिलांनी काही पुढे लक्ष दिलं नाही. आजोबाचं नाद म्हटलं, आता आजोबा 1 महिना झालं वारली, पण त्यांचा नाद पुढे टिकवण्यासाठी नाही माझ्या मनात होतं. हां कारण त्यांची पण बैल गावात आवताची बैल त्यांच्यासारखी कोणाची नव्हती. म्हणजे जुन्या गोष्टी आम्हाला कवा कवा तर बसल्या समजते त्या कानावर येते त्या. पण आयला म्हटलं आजोबांचा नाद पुढं चालावा, बरं बरं घरात एक खिलार असावी. हां हां कुठनं आणायची ही काय माहित नव्हतं, बरं पण मामानी ते कसं घडत गेलं की माझ्या दावणीला तिचं येणं होतं. तिच्यापासून माझी सुरुवात आहे बरं आणि तिच्यापासूनच अजून पुढं सुरुवात असणार आहे. आता उद्याच अजून 1-2 दिवसात ओपन कॉटेज मी सिस्टीम इथं करणार आहे. आता हे जुनं सफार झालंय, बरं सफार काय गळतंय, त्यामुळे आता 2 पाकी शेडचं नियोजन आहे बरं आणि अजून 1-2-3 गाया बघायच्या बरं बरं चालू आहे त्या चालू आहे. चालू आहे. बरं बरं मंगेश, आता गाई गाब आहे का? आता ही गाब आहे, ही आता उन्हाळ्यामुळे जरा थांबवली. बरं हिचं लहानपणी हिचं भरपूर हाल झाल्यामुळं हिला मी आणली. हिला आणल्यानंतर 1-2 वेळा मी बैलाकडे नेली, बरं पण बैलाकडे काय मला रिस्पॉन्स भेटला नाही. म्हणून सांगलीचा डॉक्टर बोलवून एकदा चेक केली. डॉक्टर म्हणले की तिचा स्तरीबीज कमकुवत आहे. बरं 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 मग बैलाकडे काय ह्या वर्षी नको न्यायला, आपण सिमेसवर ट्राय करू. म्हणून सिमेसवर तिला ट्राय केलेला आहे. 3-4 महिन्याची आता 3.5 ते 4 महिन्याची आता ती गाभ आहे. बरं बरं ती आता आम्ही बाह्यात एक तिकोंडीची लाईन आहे, हां पायवाकडा वर आहे, त्याच्याकडे 1-2 वेळा गेलतो आम्ही. भयबोरगाव. बरोबर त्या स्वप्नीलच्या गावापासूनच पुढं. बरं बरं कारण स्वप्नीलचा बैल दावा चालू नव्हता, हां त्यामुळे आम्ही त्या बैलाकडे गेलो. बरं बरं बैल बरं आहे. होय बैल बरा आहे. बैल तो पूर्ण मापास होता. हां मग त्या बैलाकडूनच गाभ आहे का आता? किती महिन्याची गाभ आहे आता ही 3.5 ते 4 महिन्याची गाभ आहे. आता हिला जरा टेम्परेचरमुळे आपण थांबवल्या, बरं पण हिला पण आपण एक महिन्याभरात जरा पाऊस चालू झाला की तिला पण भरवायचं. बरं बरं सिद्धू, आपण आल्या योग्य ठिकाणी आलो असं वाटलं का? जाणीव झाली का? आल्याला जी चिन्ह दिसली निर्देश जिथले तिथं म्हणजे आपण जी जागा सोडून आलो, गडबड करून आलो, त्यांची भेट घ्यायची, आळसनला जायचं आहे, बरोबर? म्हणजे आपण माणसं ओळखायला बरोबर आहे का अचानक? डॉक्टर काय वाटलं? 1 नंबर. हां तुम्हाला प्रतिसादसाठी आणलंय? मी काय म्हणजे काम नव्हतं म्हणून आणलं नाही. अंशुमन काय वाटलं? चांगलं आहे. हां योग्य ठिकाणी आणलंय, योग्य ठिकाणी बरोबर? असे विचाराची माणसं जर आपल्या क्षेत्रात असतील किंवा आपल्या चॅनलसोबत असतील
त्या विचाराची. तर आज तुमचा सुद्धा तुमच्या भागातला आत्मविश्वास वाढतो की माझ्यासोबत सुद्धा कोणतरी आहे म्हणून. खिलार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनल काय करताय, तुमची साखळी जोडून देत आहे, एकमेकांचा वेळ खर्च वाचवतोय, लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि त्यानंतर ज्यांनी ही घडवून आणलं त्या माणसासोबत, त्या व्यक्तीसोबत कट्टर राहायला आयुष्यभर शिकायचं. बरोबर आहे. कट्टरता जर शिकलात तर आज खिलार समजला म्हणून समजा. बरोबर. दाताला चौशी असेल आणि ती बर बर. तिचा एक पहिल्यातच एक खोंड आहे सिमेसवरचा. हा. ते आता वांगी कडेगाव वांगीमध्ये एक नावानं तो पळतोय. म्हणजे तो आता फायनल साठी पात्र होतोय. बर बर. सिमेसवरचा जरी असला तर गैरन खोंड तिच्या ह्याच्यावर लावलेला आहे. खोंडाखंड पण रिस्पॉन्स आहे. बर बर. बऱ्यापैकी. हा बऱ्यापैकी. आणि आता त्याच मालकाकडे एक काजळी मधली कालवड आहे हिची. बर. आंधळीच्या बैलाची. आंधळीच्या बैलाची ह्या गायची. हा ह्या गायची. बर. आंधळीच्या बैलाची ती एक 8 महिन्याची आहे आता तिथं. बाकी खुराक चंदी काय चालू आहे ना? बाकी खुराक जास्त काय नाही. आपले सरकी आणि आपलं शावाचा कडा बांधलेला आहे आणि घरची वैरण एवढंच चालू. बरं. शेंगदाणे पेंट चालू करा काय अडचण? शेंगदाणे पेंट चालू करायचे. बर. शेंगदाणे पेंट तिला आणि हिला दोन्हीला पण चालू करायचं. आणि तिला एक मिनरल मिक्सरचा तिच्या बॉडीत जरा कमतर द्यायच्या. बर. त्यामुळे एक मिनरल मिक्सरची एक बॅग चालू करायचे. आणि मिनरल मिक्सरची बॅग झाली की पुढे जर बैलाला निघली तर आपल्याला काय अडचण येणार. सरकी पेंट तिला बंद करा खिलारला. हा. शेंगदाणे पेंट आणि मक्काचा बारडा आणि थोडा थोडा सातू देत चला. ओके. ठीक. माझ्याकडे फोटो तुम्हाला दावा असेल. बर. कशाचा फोटो? त्या कालवडीचा. त्या कालवडीचा जेव्हा मी आणलेली तेव्हा महिन्यानं माझा एक जुना फोटो गेलेला आहे. बर. पण आणल्यानंतर महिन्यानं पहिल्यांदा एक धुतल्यानंतर वाटत नव्हती पुढं अशी होईल. बर. म्हणजे ही गाय. हा ही गाय. ही गाय लहानपणी आणलेली. आणली. बर बर. नंतर अशी होईल. भरपूर खराब झालेली. ही अशी होती ना? ही आणल्यानंतर आपल्यापाशी महिन्यानं म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून खराब होती ही गाय. ही गाय. ही लहानपणी अशी होती. ओके. कष्ट घेतले भरपूर मंगेश आणि खिलार आणि जसं तिचं रूप बदललं तसं समाधान वाटलं. बर बर. लय समाधान वाटलं. बर. कारण माणसाने ऐकत नव्हतं की खोंड आहे का कालवड आहे. बर बर. आणि बरेच जण बघायचे. ठीक आहे मंगेश, इथं आलात आणि 2 मिनिटाचा वेळ दिलात, तुम्ही मान सन्मान दिलात, वाट बघितली, त्याबद्दल तुमचं खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल आभार आहे मंगेश. धन्यवाद. आणि तुम्ही वेळ काढून एवढ्या लांबनं आमच्या भागात आला आणि माझी जनावरं तुमच्या नजरेखालनं तुमच्या पारखेनं मला बरं वाटलं की आपली पण जनावरं जातीवंत आहे ती. आणि तुमचा मी आभार आहे एवढ्या लांबनं आल्याबद्दल. आणि खरंच कोणासाठी एवढं लांब येत नाही. आणि शेतकरी आणि यूट्यूब चॅनल असं आहे की शेतकऱ्याच्या घरी जाऊन, आता तुम्हाला काय दुसरा उद्योग नाही म्हणून तुम्ही इथं आलायसा असं काय नाही. तुम्ही एक आपली जी गाय आहे, खिलार गाय आहे, ती तुम्ही देशात पोचवण्याचं काम करतायसा. तुमच्या चॅनलला सहकार्य मिळो ही देवाच्या मी प्रार्थना करतो. आणि अशीच भरभराटी यावी आणि अजून कोणाची तरी घरी एखादी देशी गाय वाढावी ह्यासाठी मी पण प्रयत्न करीन. आणि तुमचा काय प्रयत्न चालूच आहे. मला समाधान वाटलं आज की मला वाटलं नव्हतं तुमची ना आमची भेट होईल. बर बर. कारण एवढ्या लांब येणं असं शक्य नाही खास गाया बघण्यासाठी. पण भागात आला असं समाधान वाटलं. आणि भागात बऱ्यापैकी खिलार कमी झालाय. खिलार माणसाला काय आहे हे अजून म्हणजे होत्या गाया होत्या पण पुढं शर्यत बंदी झाल्यामुळं गाया पूर्ण कमी आल्या. आणि आता शर्यत चालू झाल्या, गायासनी एवढं डिमांड आलंय की बोलायचं काम नाही. मंगेश, तुम्ही आलेल्या म्हटलात की म्हणजे तुम्ही परमेश्वरासारखं किंवा परमेश्वराचं रूप की खिलार दुनियेमध्ये तुम्ही परमेश्वर, असं का वाटलं? का वाटलं की कसं आहे, जी लेकरासाठी आपली आई जेवढं कष्ट घेतली तसं तुम्ही कष्ट घेतायचा ह्यामागं नक्कीच काहीतरी आहे की बाबा तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यासनी सांगतायचा 4 गोष्टी ह्यात मला समाधान आहे. कारण असं कोण मी कुठला चॅनल असा बघितलेला नाही
की बाबा एवढ्या लांबनं जाऊन सांगणं आणि तुमच्या मुलाखती बघून अजून माझ्या डोक्यात कल्पना आली की अजून माझ्या 4 गाया व्हाव्या. ह्यामुळं मी तुम्हाला एक गुरु मानतो. आणि आपला पहिला गुरु ह्यातला म्हटलं तर स्वप्नील मधने खरातवाडीचा, त्यांच्यामुळं आपल्याला हे नाद लागलेला आहे. आणि असं बरंच म्हणजे आहेत कार्यकर्ते, सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण तुमचं सहकार्य असल्यामुळं अजून आपल्या गोट्यात एक मला वाटतं एक वर्षभरानं तुम्ही जर आला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी एक 10 गाया दिसणार. म्हणजे आत्मविश्वासात वाढ होणार. हो 100%. म्हणजे या चॅनलची दोस्ती झाल्यापासून किंवा हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर एक आत्मविश्वास तरुण वर्गात आला. हो 100%. तुमचा चॅनल मी बघायला चालू केला आणि ती गाय लगेच जाऊन आणली मी मावस भावाकडून. ती गाय जाऊन आणली चॅनल बघितल्यावर. चॅनल बघितल्यानंतर मला एक खिलारचा जातीवंतपणा मला कळला की बाबा जातीवंत खिलार म्हणजे काय आणि त्याचा पुढे फायदा काय आहे. बाकी काय आता कधी अडचण, कधी असं ह्या कामात काही कधी प्रश्न असं वाटतोय का? अडचण कसं आहे, आपल्याला अभ्यास नसल्यामुळे अडचण बऱ्यापैकी म्हणजे अजून काय माहित नाही. बाबा जनावराला काय संधी काय असत्या, बाबा खिलारला दुसरं काय असतं बाबा अजून, बाबा गाय जर दमवत असेल तर काय केलं पाहिजे, काय नाही अजून असं बरंच अनुभव नसल्यामुळं. पण तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही घर बसल्या 20% का होईना पण शिकलेलो आहे. बरं. मग आता चॅनलची डायरेक्ट सरळ पद्धतीची भेट झाली, यानंतर भविष्यात आयुष्यात कधी अडचणी आल्या, प्रश्न आल्या, आता सुटण्याची म्हणजे शाश्वत भेटली का? हो 100%. आम्हाला एक हक्काचा माणूस म्हणजे राज मेघे साहेब झाले. रातच्या 12ला जरी फोन केला तरी उचलणार आणि सांगणार माहिती की बाबा काय चाललं पाहिजे काय नाही. असा एक माणूस म्हटलं तर राज मेघे साहेब. मंगेश, आज तुम्ही एवढा प्रतिसाद दिला म्हणून एक तुम्हाला मी विचारतोय की ह्या चॅनलच्या कामगिरीमध्ये काही सजेशन करायचं आहे का, किंवा ही कामगिरी करत असताना काही त्रुटी आढळल्या का? त्रुटी काय मला आढळ नाही त्या. कारण कसं आहे, तुम्ही आता बाकीची पण मुलाखत घेतली पण असं डायरेक्ट दावणीवर जाऊन की बाबा, आणि तुम्ही एक साध्या सोप्या पद्धतीनं मुलाखत घेतायचा शेतकऱ्याला, एक अडाणी शेतकरी जर असला तरी त्याला समजणार असे तुम्ही मुलाखत घेताय, यात मला समाधान आहे. कारण बाकीच्यांची बाबा हे असेल मुलाखत घेण्याची पद्धत आणि आपली मुलाखत घेण्याची पद्धत, बाकीच्यांची मुलाखत घेण्याची पद्धत अडाणी लोकांना कळत नाही. म्हणजे अडाणी जो शेतकरी आहे त्याला कळत नाही, पण तुमची मुलाखत अशी लहान पोराला जरी धावलं तरी त्याला समजणार. अशी मुलाखत घेण्याची पद्धत आहे आणि अशीच असावी. म्हणजे ही पद्धत ठेवावी. ठेवावी. या पद्धतीत काय बदल केला तर मग गोरगरिबांना किंवा अडाणी लोकांना समजणार नाही. कारण अजून बरं अपडेट मुलाखतीत बरेच आहेत. आता दुसरे पण मुलाखत घेतील, पण कसं आहे तुमच्यासारखी मुलाखत करायचो तर कुणाची नाही. बरं. ठीक आहे मंगेश, धन्यवाद. वेळ दिला भरपूर तुम्ही तुमच्या धावपळीतून, त्याबद्दल परत एकदा मी चॅनल आभारी मानतो. आणि या कार्यात किंवा या क्षेत्रात जसं तुम्हाला या खिल्लार शेतकरी यूट्यूब चॅनलवर किती टक्के विश्वास बसला हे मला माहीत नाही. जर तुम्ही 100% विश्वास टाकला आणि 100% कट्टरता सांभाळली तर आज तुमच्या कर्तृत्वाचा इतिहास घडवून देण्यासाठी आणि त्या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी मी तयार आहे. मी सपोर्ट करायला तयार आहे, पाठिंबा द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही कट्टरता सांभाळली पाहिजे. मला 100% कट्टरता आहे. आणि पुढल्या वर्षी अजून एक ह्या दावणीला तुम्हाला 10 गाया दिसणार आणि पुढल्या वर्षी तुम्ही नक्की यायचं आहे. ह्याच जागेवर आता 2 आहे का इथं 10 होणार. ठीक आहे. तुमच्या कामासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद.